सकाळपासून काय काय उपक्रम? आज सकाळपासून सगळ्यात अगोदर म्हणजे आमचा जो स्टाफ आहे त्यांनी इथं रक्तदान केलंय। हे रक्तदान आम्ही दरवर्षी कंटिन्यू 6 मेला करतोय। 1983 जेव्हापासून माझा दवाखाना बेगमपुरा संजीवनी हॉस्पिटल चालू झाला होता तेव्हापासून रेग्युलर आहे। आता हे 3 वर्षापासून हृदयम हॉस्पिटल इथं आम्ही हे करतोय आणि याचा आम्हाला असा फायदा होतो की ज्यावेळेस बी रक्ताची वापस गरज पडते आमच्या पेशंटला किंवा जवळच्या माणसाला तर हे कार्ड त्यांना काम येतात। जसं आपण बँकेत पैसे देतो तसं आपलं ब्लड एक शुअर आहे ब्लड बँकमध्ये, या हिशोबाने याचा एक डबल फायदा सगळ्यांना होतो। या निमित्तानं आपण अजून याच्या व्यतिरिक्त आज काही ऍक्टिव्हिटीज करतात? या निमित्त आम्ही आज फक्त आमचं सगळं जे कॉन्सन्ट्रेटेड जे असतं ते ब्लड किती लोक देतील त्याच्याकडे लक्ष। आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळं थोडंसं ब्लड लवकर 1 वाजेच्या आतच घेता येतात, नंतर त्रास लोकांना नको म्हणून। त्यामुळे आम्ही प्रयत्न असा करतो की लवकरात लवकर ते। छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना आपण काय आवाहन करतो? मी इतकंच सांगेल, जो कोणीही आपला जर बर्थडे साजरा करायचा असेल तर ब्लड डोनेट करून किंवा ब्लड कॅम्प घेऊन तो करावा। त्याचा फायदा आपल्या शरीराला बी होतो आणि दुसऱ्याच्या जीवदान बी मिळतंय, इतकंच मी सांगेन। त्याचे फायदे काय आहेत डोनेट करण्याचे? डोनेट करण्याचे फायदे का, रक्त जे आजकाल सगळ्याच पेशंटला बहुतेक वेळेस इमर्जन्सीला लागतंच आहे। साधं कोणाचं कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन असेल तर त्यांना सुद्धा लागतंच आहे। त्याने अशा वेळेस हे रक्त एक फार महत्त्वाचं काम करतं। टाईमवर तो ग्रुप मिळत नाही आहे, त्यामुळं जर दान करून ठेवलं तर त्याचा एक फायदा ब्लड बँक ही सगळ्यांना करून देते। किती रक्तदात्यांनी आज 33 लोकांनी केलंय ते ब्लड। त्यापेक्षा जास्तच आम्हाला हे होते, पण उन्हाळा असल्यामुळं, जास्त कडक उन्हाळा असल्यामुळं 33 लोकांनीच केलंय आज। सोनवणे साहेबांनी त्यासाठी फार प्रयत्न केले। जे ब्लड बँकचे आमचे जे काम करतायत लॉयन्स ब्लड बँकचे सोनवणे, त्यांनी दरवर्षी ते आपल्यासाठी म्हणजे ते आठवणून 6 मे त्यांना माहिती हे करतात त्याच्यापर्यंत सुद्धा ते स्वतःहून आठवण करून देणार, त्यांच्या सुद्धा लोकांना सांगणार, आमच्या बी स्टाफला सांगणार। तर एक माझे तसं आहे उपक्रम हा महत्त्वाचा जो आहे तो दवाखान्याचाच म्हणजे ब्लड बँकचा आहे। त्याच्याशिवाय मी जे आहे थोडंसं छोट्याशा लाईनमध्ये म्हणजे अफोर्डेबल स्कीम असे जे असतात, म्हणजे गरीब लोकांसाठी जी घरं म्हणजे PM स्कीमची नाही आहे, आपण बांधून त्यांना लोकांना गरीब लोकांना कसं मिळतील त्या लहान स्कीमचे मी ते करतो। मोठे असे भव्य नाही करत। 33 लाखाच्या पर्यंत असतात आमच्याकडे। सध्या माझी पैठण गेटला सम्यक अपार्टमेंट म्हणून स्कीम चालू आहे, 33 लाखापर्यंत फ्लॅट आहे तिथे। त्याचा फायदा सगळ्या माणसाला मिळतोय। आम्ही नेहमी प्रयत्न असा करतो की ज्याचे घर होत नाही त्याचं घर व्हायला पाहिजे, हे प्रयत्न करतो।